जय महाराष्ट्र. मी निष्ठावंत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. आज मी सचिन सुभाषणे जुचंद्र आपले मनोगत व्यक्त करीत आहे. सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांना माझा जय महाराष्ट्र. हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. तर माझ्या सर्व नागरिकांनो, आज मी हे जे माझे मनोगत तुमच्या पुढे व्यक्त करणार आहे ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य मतदारांची बाजू मांडण्याकरिता आहेच, पण त्याचबरोबर जे माझ्याप्रमाणे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांचे सुद्धा म्हणणे काय आहे ते मी आज उघडपणे मांडणार आहे. माझ्या आगरी आदिवासी बांधवांनो आणि बहिणींनो, आजपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला कळव्यात या भावनेने माझे सर्व व्हिडिओ असतात. म्हणूनच जे माझ्या जुचंद्र गावावर प्रेम करतात, जे आगरी आदिवासी बांधवांचा माझ्याप्रमाणेच आदर करतात, ते माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. आजचा हा विषय संपूर्णपणे राजकारणावर आधारित आहे, पण राजकारण कशा प्रकारे असते हे थोडक्यात समजावून मी या व्हिडिओद्वारे स्पष्ट करीत आहे. मित्रांनो, आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी भाजपाची युती तुटल्यानंतर काँग्रेसची हातमिळवणी केली. कारण काँग्रेस हा भाजपाप्रमाणेच नॅशनल पक्ष आहे आणि आपला शिवसेना पक्ष भाजपाला उत्तर देण्यासाठी नॅशनल पक्ष काँग्रेस त्याची हातमिळवणी करून राष्ट्रवादी तसेच शिवसेना ही राजकारणात मोठी ताकद निर्माण होईल या दृष्टीने केलेला हा एकदम मोठा इतिहास घडवणारा असा हा एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मनसुबा होता. पण भारतीय जनता पार्टी या पक्षाला आपले वर्चस्व व सत्ता, साम दाम दंडभेद यावर कशाही प्रकारे टिकून त्यांच्यापेक्षा मोठा कुणी होऊ नये यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून आमचे 40 आमदार फोडून आमच्या शिवसेना पक्षाचा उद्धव गट आणि शिंदे गट हे 2 गट करून आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांच्या मनावर, आत्म्यावर, हृदयावर घाला घातला. माझे शिवसैनिक एकमेकांचे दुश्मन झाले आणि ही भारतीय जनता पार्टी तेथेच थांबली नाही. नॅशनल पार्टी राष्ट्रवादी यावर सुद्धा घाला घातला आणि अजित पवार यांना हाताशी धरून नॅशनल पार्टी असलेल्या राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, म्हणजे शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा गट. आमच्या उद्धव साहेबांनी केलेलं सर्व मुसळ केरात टाकलं या भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता पार्टी आज संपूर्णपणे राज्य करीत आहे. यालाच म्हणतात फोडाफोडीचे राजकारण करणं. पण आता जेव्हा लोकसभा होती तेव्हा आम्ही मशाल या चिन्हावर लढलो. परिणाम स्वरूप भारतीय जनता पार्टी विजयी झाली. विधानसभेला आम्ही मशाल, हाताचा पंजा, तुतारी घेऊन एकत्र आलो. तेव्हा आम्ही प्रचार मात्र मशालीचा करत आलेलो होतो ते नेहमीप्रमाणेच, पण आम्हाला विधानसभेला चिन्ह मिळालं ते मात्र हाताचा पंजा झालं. जे निष्ठावंत शिवसैनिक यांनी काय करायचं ते करून दाखवलं आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला विजय झाला. पण ज्या विधानसभेला हे जे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात, ते प्रामुख्याने हितेंद्र ठाकूर, अप्पा शिटी, विजय पाटील हाताचा पंजा, स्नेहा दुबे, पंडित कमळ, पण विजय झाला मात्र स्नेहा दुबे यांचा, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा. पण इथं पाणी मुरतंय ते म्हणजे राजकारण. समजावून घ्या, सांगतो. आदरणीय स्नेहाताई पंडित दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांना हरवण्यासाठी पंडितचे दुबे व्हावं लागलं, म्हणजे विचार करून धर्मांतर करावं लागलं. म्हणजे त्यांचा आदिवासी हा धर्म असून दुबे यांनी परप्रांतीय जातीत धर्मात जावं लागलं. माझ्या नागरिकांनो, हेच राजकारण असतं. फक्त सत्ता उगाच मिळत नाही. पण यापुढे जिंकलं कोण ते महत्वाचं नाही. माझा आदिवासी समाज हरला. माझा आदिवासी समाज हरला. वरचढ पर्यंत ठरला. वरचढ परप्रांतीय ठरला म्हणजे दुसऱ्या परराज्याचा विजय झाला. गैरसमज करून घेऊ नका. मी माझे राजकारणातील मनोगत व्यक्त करीत आहे. कारण आता महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. येथे प्रत्येकाला नगरसेवक आणि नगरसेविका बनायचे आहे.
प्रत्येक पक्षात आमच्याप्रमाणे चढाओढ खेचाखेच चालू आहे. प्रत्येक मंडळ, प्रत्येक संघटना, प्रत्येक एकमेकांची पाय खेचण्यात कुठे रस्सीखेच चालू आहे. पण माझ्या सर्व प्रिय राजकारणी मंडळींना विनंती आहे की आपला आगरी कोळी आदिवासी समाज जपा. कारण माझ्यासाठी माझे आगरी कोळी आदिवासी बांधव सर्वात प्रिय आहेत, सर्वात मोठे आहेत. माझ्या या बांधवांच्या जीवावर आम्ही आमची घरदारं, पैसा अडका, जमीन जुमला, दागदागिने, पोरीबाळी, गाडी सर्व काही ठेवून बिंदास सोडून कुठेही गावाला निघून जातो. कारण आमचा भरोसा फक्त आणि फक्त आगरी कोळी आदिवासी बांधवावरच आहे. पण हा व्हिडिओ यासाठी काढत आहे की आपली जात, धर्म, देव, वारसा, रीतिरिवाज जपा. हे जगात सर्वात मोठं आहे. आता या निवडणुकीला असं काही करू नका की उगाच तुम्हाला जिंकण्यासाठी सर्व सोडावं लागेल. तसेच माझी प्रत्येक राजकीय पक्षाला विनंती आहे की फक्त उमेदवार देताना याचा विचार जरूर व्हावा की आपला आगरी कोळी आदिवासी समाज पुढे जाईल आणि पुढे येईल. कारण तुम्ही पुढाकार घेऊन दुसऱ्या परराज्याचे लोक जर सत्ता गाजवणार असतील तर मग फार मोठी शोकांतिका आहेच. जो तुमचा आहे तो तुमच्या बरोबरच राहणार. पण परक्यांना सत्ता देऊन तुम्ही मात्र लाचार होऊ नका. जर तुम्हाला तुमच्या मोठेपणाचा आणि आगरी कोळी आदिवासी समाजाच्या उदारतेचा, प्रेमळतेचा विसर पडला असेल तर मी मात्र हा व्हिडिओ काढून काहीच निष्पन्न होणार नाही. सत्ता, पक्ष, खुर्ची, पैसा या पलीकडे आपला धर्म, आपली जात सर्वात मोठी आहे. आणि त्यापेक्षा मोठी आपली इज्जत ती परक्यांच्या हाती देऊ नका. जर तुम्ही नीती नियमाप्रमाणे वागलात, आपला आगरी कोळी आदिवासी बांधवांवर जीवापाड प्रेम केलं, आपल्या आगरी कोळी आदिवासी बांधवांवर जीवापाड प्रेम केलं तर आई चंडिका देवी जुचंद्र तुमचे सदा रक्षण करेल. तुमच्या समोर सर्व सुख हात जोडून उभी राहतील. आई चंडिका देवी जुचंद्र तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करेल. निवडणुका होतच राहतील, सत्ता येतील आणि जातील, पण आपला समाज जपा, आपले बांधव जपा. जय जुचंद्र, जय जुचंद्रवासी, जय आगरी कोळी आदिवासी बांधव. रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते. जय महाराष्ट्र.